वनतारा हा प्रकल्प गडचिरोली या ठिकाणी एलिफंट आणि ॲनिमल्स या प्राण्यावर काम करते। मित्रांनो, गेल्या 8-10 दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या गावी जी माधुरी उर्फ महादेवी या हत्तीनीचं प्रकरण गेल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये गाजत आहे। त्याचं कारण असं की गेल्या 35 वर्षापूर्वी महाराष्ट्रात कर्नाटक राज्यातून एक हत्तीन आणली आणि ते पिल्लू होतं आणि त्या पिल्लाचा संगोपन शिरोळ तालुक्यातील एक मठामध्ये झालं। आणि या प्रकरणामध्ये जे महादेवी उर्फ माधुरी नावाची जी हत्तीन होती, या हत्तीन सार्वजनिक उत्सवामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना तिचा खूप लळा लागला होता। आणि या लळ्याच्या प्रकरणामध्ये की त्या ठिकाणी त्या हत्तीनीचा सांभाळ चांगला प्रकारे होत नाही, त्या हत्तीनीला रोगराई झाली आहे असं एका प्राणीमित्र मंटा नावाच्या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केलं। आणि त्या पिटिशनमध्ये असं म्हटलं की त्या हत्तीनीच्या जीवाला धोका आहे, जंगलामध्ये वावरणारा प्राणी असून या प्राण्याचा जंगल म्हणजेच सिमेंटाच्या जंगलामध्ये म्हणजे शहरामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही आणि तिथं तिचा सांभाळ चांगला प्रकारे होत नाही अशी पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये एटा नावाच्या संस्थेने दाखल केलं। परंतु हे प्रकरण न्यायालयामध्ये चाललं आणि न्यायालयाने असा आदेश केला किंवा अशी ऑर्डर केली की हा हत्ती गडचिरोली या ठिकाणी जो काही वनतारा नावाचं प्रोजेक्ट आहे किंवा वनतारा म्हणून एक रिलायन्स फाउंडेशन यांचं जे उपक्रम चालतो त्या ठिकाणी या हत्तीनीला सोडण्यात यावं। परंतु ज्यावेळेस हा न्यायालयाचा आदेश आला आणि आदेश आल्याच्यानंतर तो हत्ती इथून पोलीस संरक्षणामध्ये वनतारामध्ये नेण्यात आला आणि तिथून पुढं महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गावागावात शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी महादेवीच्या विषयी भावनिक लोक झाली आणि भावनिकच नाही झाली तर रस्त्यावर आली आणि रस्त्यावर आल्याच्यानंतर न्यायालयाच्या विरोधात घोषणाबाजी झाली, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक झाली। आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी यांच्यासमोर एक बैठक घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला आपण वापस कोल्हापूरमध्ये शिरोळ या मठामध्ये आपण वापस आणू, परंतु ते शक्य नाही कारण याचा ज्या ठिकाणी माधुरी हत्तीन राहते त्या ठिकाणी तिचा सांभाळ योग्य प्रकारे चालू आहे। रिलायन्स फाउंडेशन संचालित वनतारा प्रकल्पामध्ये या हत्तीनीचा सांभाळ योग्य प्रकारे चालू आहे। कारण सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, जसं माणसाला जेवण किंवा नाश्ता मिळतो त्या प्रकारे त्या मुक्या प्राण्याला त्या ठिकाणी सांभाळलं जात आहे, त्याची काळजी घेतली जात आहे। डॉक्टर आहेत, सर्व काही मानव म्हणजेच माणसाला ज्या काही सुखसोयी मिळत नाहीत तेवढ्या त्या ठिकाणी वनतारा या भय अरण्यामध्ये किंवा त्या प्रोजेक्टमध्ये मिळत आहेत। आणि म्हणून ज्यावेळेस वनतारांनी हे प्रकरण किंवा वस्तुस्थिती दाखवली त्यावेळेस महाराष्ट्रातील लोकांना ती खात्री पटली की नक्कीच कोल्हापूर या ठिकाणी जी महादेवी हत्तीन होती तिचा सांभाळ तिथल्यापेक्षा या ठिकाणी नक्कीच चांगला आहे। म्हणून वनतारामध्येच या हत्तीन राहिली पाहिजे आणि तिचा सांभाळ, कारण काय असतं ज्या ठिकाणी एखादा माणूस जंगलामध्ये सोडला तर त्याचं तिथलं जे आयुष्य असतं ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही। तसंच त्या हत्तीनीने 35 वर्ष एका शहरामध्ये घातलं की जिथं की जंगलाचा आणि तिच्या जे साथीदार असतात, हत्तीन असेल, हत्ती असेल, जे काही जंगलामध्ये प्राणी दुसरे सिंह असेल, वाघ असेल,
जे काही जंगलामध्ये प्राणी बघायला भेटतात ते प्राणी नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर ज्या ठिकाणी शिरोल या ठिकाणी मठामध्ये तिचा सांभाळ झाला त्या ठिकाणी नक्कीच नाही. म्हणून मित्रांनो, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तसंच प्राणी देखील हा प्राणीशील प्राणी आहे. म्हणून ज्याचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच त्याला गेलं पाहिजे. तसंच हत्तीचा सहवास जंगलामध्ये असतो आणि ते वनतारामध्ये नक्कीच तिचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येऊ शकतं, जगता येत आहे. तसं आयुष्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये गावामध्ये नक्कीच तिला जगता येणार नाही, आलं नसेल. कारण तिचं दुःख तिलाच माहिती. ज्याप्रमाणे एखादा कैदी कोंडल्याच्या नंतर त्याला ज्या वेदना होतात त्याप्रकारे तिने 35 वर्षे वेदना एका मठामध्ये काढले असतील. तिलाही कुणाची तरी आठवण आली असेल की मी जन्मली कसे, माझी आई कशी दिसत होती, माझे वडील कसे दिसत होते, मी जंगलातला प्राणी असून देखील मी इथं आहे हे तर ती कदाचित विसरलेली असेल. आणि नक्कीच आता वनतारामध्ये ज्यावेळेस माधुरी हत्तीन गेली असेल त्यावेळेस तिला तिथलं विश्व, तिथलं वातावरण नक्कीच वेगळं दिसत असेल आणि ती किती खुश असेल. तिथल्या वनतारातल्या कर्मचाऱ्याने असं सांगितलं की ती एका हत्तीच्या प्रेमात पडली आहे आणि तिने आपला जीवनसाथी निवडला आहे. मित्रांनो, ही खूप खुशीची गोष्ट आहे की मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे माणूस ज्या सहवासात राहतो तसा बनतो. म्हणून हत्तीच्या कळपात जर गेला असेल तर तो हत्तीविषयी किंवा हत्तीविषयी तिला अट्रॅक्शन असेल, त्या जीवनसाथीचं अट्रॅक्शन असतं. म्हणून मित्रांनो, ज्याचं वास्तव्य जिथं आहे तिथंच झालं पाहिजे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महादेवी उर्फ माधुरी या हत्तीचा सांभाळ वनतारा या अभय अरण्यामध्ये किंवा रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत जे काही चालवलं आहे त्याच्यामध्ये नक्कीच तिचा सांभाळ चांगल्या प्रकारे होईल आणि तिला चांगले दिवस येतील असं आपण समजूया. आपल्याला माधुरी उर्फ महादेवी या हत्तीविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.